सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या तब्बल 15 मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी चोराचा सुगावा देखील लागला असून चोर आता पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक विविध मालाविषयी गुन्हे करणारे आरोपींचा सोलापूर शहर हद्दीत शोध घेत असताना एक संशयित इसम हा चोरी केलेल्या मोटारसायकलवर शेळगीतून जात होता। या ठिकाणी उभा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील नमूद संशयित इसमास ताब्यात घेतले। यावेळी नमूद इसमास त्याचे नाव, पत्ता व त्याचे ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे, वय वर्ष 25, राहणार मुक्काम पोस्ट मंगळूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असे असल्याचे सांगितले। तसेच नमूद इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोलापूर शहर, लातूर, पुणे, इंदापूर, भिगवण, रत्नागिरी, बिदर, कर्नाटक येथून एकूण 12 मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले। या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोडबाईपेठ, फौजदार चौडी, जेल रोड तसेच टेंभुर्णी, सोलापूर ग्रामीण, इंदापूर, पुणे, गांधी चौक, लातूर, MIDC लातूर, रत्नागिरी शहर, कलबुर्गी पोलीस स्टेशन, दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड तसेच अभिलेख तपास या ठिकाणचे अनेक दुचाकी चोरीला गेलेले याच्याकडून ताब्यात घेण्यात यश आले आहे। तसेच 9 जुलै 2025 रोजी इसम नामे शुभम भागवत सावंत, वय वर्ष 28, राहणार चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव याला देखील जुना पुणे नाका येथे ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 3 मोटारसायकली चोरीच्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्यामुळे सोलापूर शहरातील वारंवार चोरीस जात असलेल्या काही मोटारसायकली तरी पोलिसांनी जप्त करून या चोरांविरुद्ध आता गुन्हे दाखल केले आहेत। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून API शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण 15 मोटरसायकली जप्त करून एकूण 7,70,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत। मग गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना आपल्या आरोपींना काय पोलीस कस्टडी मागणी आपण केली आहे करणार आहोत। गाडी रिकॉर्ड झाल्यानंतर पोलीस कस्टडी शेतकऱ्यांनाही आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जी आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे।